भगवान शिवशंकरांची शांतता साधना, जेव्हा तुम्ही साधना करणार असाल तेव्हा तुम्हाला फक्त साधना आणि तल्लीनता पाहिजे असेल, आणि असं मानलं गेलंय की अघोरी साधूंकडनंच हे मी ऐकलंय आणि त्यांनीच मला हे सांगितलंय की असं मानलं गेलं आहे की ती शांतता आणि ती तल्लीनता फक्त गांजामुळेच मिळू शकते. आणि हा जो टर्म असो अघोरी, आता आपण बघतो त्यांना तर ते खूपच एकदम भयंकर एकदम तशा रूपात असतात. त्यांच्या पूर्ण अंगाला त्यांनी राख लावलेली असते आणि ते सर्व. तर ते नक्की कोण आहेत? आणि आपण ते बघतात की ते क्रिया वगैरे ही खूप साऱ्या गोष्टी करतात. त्यांना खूप काही माहिती असतं. एका नॉर्मल त्यांनी हे सगळं जे भूलोकी आयुष्य आहे ते सगळं त्यांनी टाळलेलं असतं आणि ते वेगळ्याच त्यांच्या एका वेगळ्याच प्रवासावर असतात. तर ते कोण आहेत? बायको घरामध्ये मी खूप छान असं लोकांना कळेल असं उत्तर देते आता की बायको कशी राहते जसं तिच्या नवऱ्याला आवडतं तसं, बरोबर. नवऱ्याला जो कलर आवडेल, नवऱ्याला जसा शृंगार आवडेल तशी पत्नी राहत असते. माझ्या देवाला जे आवडतं ते मला आवडणार ना. सो अघोरी साधू काय करतात, त्यांचे देव म्हणजे भगवान शिवशंकर, माझा देव भगवान शिवशंकर जर राख लावतो आणि त्यालाच तो सोन्याचं वस्त्र समजतो, माझा देव जर गांजा ओढतो आणि त्यालाच तो तल्लीनता समजतो, हा अघोरी साधू पण त्याच पद्धतीने राहतात. भगवान शिवशंकरांना रुद्राक्ष प्रिय आहेत, त्यांना रक्षा प्रिय आहे, त्यांना आपण त्याला सोमरस म्हणतो, पण त्यांना ती मदिरा प्रिय आहे. म्हणून सगळे अघोरी साधू तुम्हाला तशा कंडिशनमध्ये दिसतील. आणि भगवान शिवशंकर जितके भोळे आहेत तितके क्रोधी पण आहेत, कारण ते प्रलयंकर आहेत. या पृथ्वीवर विनाशाचं कार्य त्यांच्याकडे दिलेलं आहे. तर भगवान शिवशंकर जे आहेत ते ज्या स्वरूपामध्ये आहेत त्या स्वरूपामध्ये अघोरीची साधना जेव्हा कंप्लीट होते ना, अघोरी पण त्याच स्वरूपात असतो. तो शीघ्रकोपी पण असतो आणि त्याला पटकन कोणावर दया पण येते. म्हणून आणि अघोरी आता दशमहाविद्यांमध्ये जसं तुम्ही दशमहाविद्या आहे त्यातली काली किंवा तारा, म्हणजे तारापीठ बद्दल सांगितलं किंवा काली साधना आहे, तर या काली साधनेमध्ये एक प्रकार आहे अघोरी, जो तंत्र साधनेचा प्रकार आहे. अघोरींचं अधिष्ठाता दैवत जरी शिवशंकर असले तरी ते शक्तींची उपासना करतात, म्हणजे कालींची किंवा मा तारांची उपासना करतात. त्यांना आपण अघोरी म्हणतो. जे भगवान शिवशंकर, स्मशान, मा तारा आणि मा कालींच्या उपासकांपैकी असतात. अघोरी म्हणजे फक्त अघोरी असा प्रकार नसतो, अघोरीमध्ये खूप सारे प्रकार असतात. पण त्याच्यामध्ये एक साधी साधना झाली पूर्ण की ते अघोरी असतात. शव साधक असतात, कापालिक साधक असतात, स्मशान साधक असतात. सगळ्यात कापालिक सगळी पूर्ण साधना झाली की मग कौल बनतात. मग ते तर आजकाल कोणाला कापालिक किंवा कौल कोणाला दिसतच नाही. पण ह्या साधना ज्या आहेत ह्या एकांतामध्ये करणं म्हणजे शांतता हवी असते म्हणून केलं जातं. आणि जेव्हा ते या साधना करत असतात तर ते साक्षात भगवान शिवशंकरांसोबत विलीन असतात. आता आपण जे पाहतो ना आपण की आपण म्हणतो त्यांना मांस खातात, मच्छी खातात किंवा ते प्रेतावर असलेल्या गोष्टी खातात, प्रेत खातात, जळालेलं प्रेत खातात, किंवा आपण पाहतो की गांजा, सिगरेट, दारू या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला जातो की हे करतात ते करतात. खूप सारे साधू संत आहेत, तुम्ही जेव्हा पण पाहते त्यांच्या हातात तुम्हाला गांजा, चिलीम दिसेल. हे बघा, भगवान शिवशंकरांची शांतता साधना, जेव्हा तुम्ही साधना करणार असाल तेव्हा तुम्हाला फक्त साधना आणि तल्लीनता पाहिजे असेल, आणि असं मानलं गेलंय की अघोरी साधूंकडनंच हे मी ऐकलंय आणि त्यांनीच मला हे सांगितलंय की असं मानलं गेलं आहे की ती शांतता आणि ती तल्लीनता फक्त गांजामुळेच मिळू शकते. म्हणून ते एक तल्लीन होऊन जातं, एक तंद्री लागते त्यांची, आणि त्या तंद्रीमध्ये ना ते त्यांच्या साधनेमध्ये व्यस्त असतात. आणि त्यानंतर तुम्ही मग स्मशानामध्ये तर भरपूर साधना आहे. मग स्मशानामध्ये भैरव साधना आहे, स्मशान साधना आहे, शव साधना आहे, कापालिक साधना आहे. ह्या सगळ्या साधना त्या वेगवेगळ्या पद्धतीने करतात. पण इथे श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा पुन्हा एकदा एक भाग येतो की हे बघा, श्रद्धा काय आहे की सनातनामध्ये अघोर साधना एक वेगळा प्रकार आहे. अघोर म्हणजे जे पुण्यवान आहेत, ज्यांना कुठल्याही गोष्टीचा लवलेश नाही, जे शेवटाला म्हणजे मोक्ष प्राप्तीकडे जाण्यासाठी जे लोक हे करतात ना, ते अघोरी असतात. आणि अघोरीचा सगळ्यात शेवट असतो मोक्ष. आणि त्यावेळी ते कंकाली कालीला साक्षात सिद्ध करतात आणि कंकाली काली साक्षात त्यांना मोक्ष देतात.
कंकालिकालीचा मोक्ष हा सगळ्यात शेवट असतो अघोरींसाठी. पण त्यांची साधना भैरव तंत्रापासून सुरू होते, भैरव साधनेपासून सुरू होते. स्मशान साधनेवर, शव साधनेवर, कापालिक साधनेवरती ते स्मशानामध्ये बसून करतात, कारण ते मान्य करतात की आमचा देव स्मशानात राहतो, आमच्या देवाला स्मशान प्रिय आहे, आमचा देव डोंगरांमध्ये राहतो, आमच्या देवाला डोंगर प्रिय आहे. म्हणून तशा शांत ठिकाणी ते साक्षात भगवान शिवशंकरांना त्या तंद्रीमध्ये शोधत असतात आणि त्या साधनेमध्ये ते अगदी तल्लीन झालेले असतात. आणि अघोरींबाबतीत लोकांमध्ये खूप निगेटिव्हिटी आहे की अघोरी हे करतात ते करतात. नाही, तो जो जंगलात राहतो त्याला जे मिळेल ते तो खातो. बऱ्याच वेळेला अघोरी अनेक दिवस महिने काही खातही नाहीत, कारण ते त्या तंद्रीत असतात. तुम्ही बरेच अघोरी पाहिले असेल की अगदी म्हणजे हडकुळे 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 होत चाललेले असतात. हा त्यांचा मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे, कारण अघोर साधना ही मोक्षासाठी शेवटचा पर्याय आहे.